भैरोबा मंदिर परिसरात मद्यपींचा उच्चाद, शिवतेज ग्रुप आणि दीपक अवकिरे मित्रसमूहाची स्वच्छता मोहीम. सातारा शहराचे भूषण गडकर आळीचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक भैरोबा मंदिर परिसरात मद्यपींकडून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, बिस्लेरीच्या बाटल्या आणि कचरा टाकला जात असल्याने परिसराची अवस्था विदारक झाली होती. या प्रकारामुळे भाविक आणि पर्यटकांच्या भावना दुखावत होत्या. मंदिर परिसराचं पावित्र्य जपण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रविवारी शिवतेज ग्रुप आणि दीपक अवकिरे मित्र समूहाच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वीपणे पार पडली. कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसरातील शेकडो दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आणि इतर घाण गोळा करत तब्बल 20 पोती कचरा जमा केला आणि मंदिर परिसर चकाचक केला. गेल्या काही दिवसांपासून मद्यपींनी या ठिकाणी उच्छाद मांडल्याने मंदिराच्या परिसरात अस्वच्छता वाढली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी पुढाकार घेत स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत सांगितलं की भैरोबा मंदिर परिसर हा सातारच्या अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. येथे मद्यपान करून बाटल्या टाकणे अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनानं यावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणाचं पावित्र्य जपावे. या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रशासनानेही भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नमस्कार. सातारा शहराचे भूषण असलेले भैरोबा मंदिर तसेच आसपासचा परिवार या ठिकाणी रविवारी शिवतेज ग्रुप आणि दीपक अवकिरे यांच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच आमच्या लाडक्या वहिनीसाहेब छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही असं निदर्शनास आलं की या ठिकाणी दारूच्या बाटल्या वगैरे भरपूर काही पडलेल्या होत्या. खरं तर आम्ही पोती थोडीच आणली होती खालून येताना, पण या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की आम्हाला पोती कमी पडली. कचरा गोळा करत असताना आम्हाला पोती कमी पडली. आम्हाला परत अजून कचरा गोळा करण्यासाठी अजून पोती आणायला लागली. तर आम्हाला फक्त या मोहिमेच्या माध्यमातून माणसांना हे सांगायचं आहे की आपण ज्यावेळी या सामाजिक ठिकाणी येतो त्यावेळी आपण याचं भान राखलं पाहिजे की ही देवस्थान, भैरोबाचं देवस्थान हे फक्त आपल्या ठराविक भागाचे देवस्थान नसून साताऱ्याचे देवस्थान आहे. याचे आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांनी स्वच्छता राखली पाहिजे. एवढंच फक्त शिवतेज ग्रुप तसेच दीपक अवकिरे यांच्या समूहाच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलू का? नमस्कार. आज 26 जानेवारीचं औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवतेज ग्रुप व दीपक अवकिरे मित्रसमूह यांच्या सहयोगाने आज आपण पेढ्याचा भैरोबा हा परिसर स्वच्छ करण्याचं आज नियोजन केलं. आपण चांगल्या प्रकारे परिसर स्वच्छ केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता आज 10 ते 11 बॅगा कचरा इथं निघलेला आहे. तर असंच परिसर आपण स्वच्छ ठेवूया व इथून पुढे आपण अशाच मोहीम राबवत राहूया. धन्यवाद.